आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. भगवान यावं का आम्ही? नारदा ये ये. अरे तुझीच आठवण काढत होतो. बरं झालं तू आलास. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी माझी आठवण काढावी असं काय घडलंय? सांगतो, पण तू मला आधी सांग की कुणाचं स्तोत्र गात तू इथं आलास? आज तुझ्या तोंडून नेहमीच्या विष्णू नामाऐवजी काही वेगळंच ऐकलं मी. भगवंता क्षमा असावी. आपली स्तुती गात मी इथं यायला हवं होतं खरं, पण मनात बदामी नगरी जवळची तिलक वनातली देवी बनशंकरी होती म्हणून मी तिचं स्मरण. चूक झाली भगवंत. नारदा मी प्रसन्न आहे, घाबरू नकोस. अरे ज्या क्षेत्रांची गणना मोक्षस्थान म्हणून केली जाते त्यात वनशंकरीचं स्थान प्रमुख आहे. मलाही ते प्रियच आहे. तेव्हा तू देवीची स्तुती गायलीस याचा मलाही आनंदच झाला. तिलक वनातल्या त्या जगदंबेची आठवण सर्वांना असावी असं मला देखील वाटतं. तर मग देवा, आता माझी आठवण का केली ते सांगून टाकावं. कोणतं काम माझ्याकडे आपण सोपवणार आहात? अरे आठवण केली ती सुद्युम्न राजाच्या निमित्तानं. म्हणजे? नाही म्हणजे मी समजलो नाही. नारदा, अरे सुद्युम्न माझा भक्त आहे. ते ध्यानमग्न असताना काल तिथे अगस्ती मुनी त्यांच्या पत्नीबरोबर म्हणजे लोपामुद्रेबरोबर गेले आणि राजा ध्यानात असल्यामुळे त्याला ते आल्याचंही समजलं नाही. त्याच्याकडून अगस्त्यांचा जो आदर सत्कार व्हायचा तोही त्यामुळे झाला नाही. साहजिक आहे, अगदी साहजिक आहे. पण अगस्त्य राजावर भयंकर संतापले आणि त्यांनी त्याला हत्ती होशील असा शाप दिला. काय म्हणता काय भगवान? या अगस्तींना झाले तरी काय? राजा समाधीत आहे, तो ध्यानमग्न आहे याचा खरं तर त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता. मला वाटतं अहंकार त्यांना बाधला आहे. कधी कधी सज्जनांना आपल्या सज्जनपणाचा, सत्यप्रिय माणसांना आपल्या सत्यनिष्ठेचा, साधू पुरुषांना आपल्या साधुत्वाचाच अहंकार होतो. अगस्तींना त्यांच्या तपस्सामर्थ्याचा अहंकार वाटतो आहे असं माझ्या लक्षात आलं. नक्कीच अगस्त्यांचं तसं झालं आहे आणि त्यांना त्या चुकीची जाणीव द्यायला हवी. पण मी काय करू शकतो भगवान? मी आपला साधा सुधा गरीब तुमच्या चरणांचा मी दास. अहो अगस्तीन पुढे माझं काय चालणार? नारदा, विनयाचं नाटक तुला चांगलं जमतं, पण तुला मी चांगलाच ओळखून आहे. हे पहा, काशीत राहणाऱ्या त्या अगस्तींना काशी सोडून बाहेर जाण्याची शिक्षा पुरेशी होईल असं मला वाटतं. जा आणि तशी काहीतरी युक्ती कर. काशीचा विरह त्यांना झाला की ते तळमळत राहतील, तेव्हा तेवढं काम तू कर. ठीक आहे भगवंता, मी प्रयत्न करून पाहतो. ठीक आहे, जातो.
नारायण नारायण. अगस्तींना काशी सोडून कुठं पाठवावं बरं आणि कसं? सुचली, युक्ती सुचली. देवी बनशंकरी कृपाळू आहेस. या तुझ्या लेकराला तू अशी युक्ती सुचवली आहेस की भगवंताच्या रागातून मी वाचणार नक्की. चला आता विंध्य पर्वताकडे जावं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. या महर्षी, इकडे कसं येणं केलं? तुमच्या येण्यानं धन्य झालो मी. विंध्यराज, तुला सहज जाता जाता भेटावं म्हणून आलो. इकडूनच चाललो होतो तेव्हा. नाही महर्षी, तुम्ही तसे येणारे नव्हेत. काहीतरी खास काम असणारच तुमचं. तुमचा चेहरा आणि आवाजच सांगतोय ते. नाही विंध्यराज, खरोखर नाही. तुझी आठवण मेरू पर्वतानं केली म्हणून मलाही. माझी आठवण आणि मेरू पर्वतानं? आश्चर्य आहे. कशामुळं माझी आठवण केली त्यानं? तसं काही कारण तरी मला दिसत नाही. अरे, तो म्हणाला की सगळ्या पर्वतांमध्ये मीच म्हणजे तोच श्रेष्ठ आहे. विंध्याची तर माझ्या समोर मानच खाली जाईल. तेव्हा मला थोडा रागच आला, वाईटही वाटलं थोडं. पण मी काय करणार? असं म्हणाला तो? माझ्यापेक्षाही तो स्वतःला श्रेष्ठ म्हणाला? होय विंध्यराज, आता गर्वाचं घर खाली हे त्याला कुणी सांगावं? तुमच्या सारख्यांनीच ते काम केलं पाहिजे असं माझ्या मनात आलं, इतकंच. मी निघतो आता. नाही, सहज आठवण झाली म्हणून आलो होतो. येतो. नारायण नारायण. मेरू पर्वताची ही वल्गना? हा विंध्य किती प्रचंड मोठा आहे याची कल्पना नाही त्याला. ते रूप त्याला दाखवण्याची वेळ आता आली आहे. मी करतोच धारण ते महाविशाल रूप. अरे बापरे, चमत्कार पहा. खरंच की विंध्याची उंची आभाळाला पोहोचली. अरे बापरे, अर्ध्या पृथ्वीवर अंधार पडलाय. छे छे, हे अघटितच घडलंय काहीतरी. धावा धावा, कुणीतरी या पर्वताला आवरा, नाहीतर अनर्थ होईल. अगस्त्य मुनींकडे चला, ते काहीतरी उपाय करतील. धावा धावा. अरे काय चमत्कार. अरे आवरा धावा. नका तिकडे नका जाऊ, इकडे जा. घाबरलेली निरपराध माणसं अगस्त्यांकडे जाऊन त्याला मदतीसाठी विनवू लागली. तेव्हा अगस्त्य लोपामुद्रेसह काशीबाहेर पडले आणि विंध्याद्री जवळ आले. त्याला पाहिलं आणि विंध्य आदरानं झुकून उभा राहिला. त्याला आशीर्वाद देत अगस्त्य म्हणाले, विंध्य राजा, मी दक्षिणेतून परत येईपर्यंत असाच झुकून उभा राहा. आणि ते लोपामुद्रेसह प्रथम करवीरला आणि नंतर तिलक वनात बदामीला आले. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.